नमस्कार मंडळी, मी राकेश देशमुख. कालच लीड्समध्ये हेडिंग्ले या ठिकाणी भारत विरुद्ध इंग्लंड असा कसोटी सामना रंगला आणि त्यामध्ये भारतीय संघाचा पराभव झाला. अत्यंत शेवटच्या क्षणापर्यंत चाललेला हा सामना भारताने तो गमावला. बघा मंडळी, IPLचा मागच्या महिन्यामध्ये IPLचा थरार तुम्ही बघितला असेल, अटीतटीच्या लढती बघितल्या असतील. 20 षटकामध्ये 200-250 धावा झालेल्या आपण सर्वांनी बघितल्या. असा हा क्रिकेटचा जो सुरुवातीचा प्रवास आणि आत्ताचा प्रवास ह्यामध्ये खूप फरक झालेला आहे. आमच्या काळात सांगायचं झालं तर साधारण 80-90चं दशक, त्याच्या अगोदर 70चं, तेवढं 70च्या दशकातलं मला काही इतकं आठवत नाही किंवा माहिती नाही आहे, तेव्हा काय माझा जन्म नव्हता. परंतु 80च्या सुरुवातीला, 80 दशकाच्या सुरुवातीला जेव्हा कोणाच्या घरामध्ये TV नव्हती, सर्वजण रेडिओच्या माध्यमातून हे जे क्रिकेट असतात ते ऐकायचे. साधारण रेडिओ जेव्हा मॅच असते तेव्हा तो रेडिओ आपण लावायचा. रेडिओ लावल्यानंतर आपल्याला सर्वांना माहिती आहे रेडिओचा आवाज घर घर घर, आणि त्याच्यानंतर मग समालोचक येणार, त्यामध्ये बोलणार नाऊ ओव्हर टू स्टेडियम, पुन्हा किंचितचा घर घर आवाज. पुढे मग समालोचक बोलणार दिस इज रिपोर्टिंग फॉर यू. आता हा धिस इज हा शब्द आहे तो वारंवार बदलायचा, अर्थात तो जो समालोचक होता तो वारंवार बदलायचे, परंतु ते समालोचन ज्या पद्धतीने करायचे अत्यंत मुद्देसूद, असं वाटायचं की आपण त्यांच्यासोबत ती मॅच बघत आहोत का. असं ते मागच्या काळातला तो प्रसंग, मागच्या काळातला तो इतिहास तुम्ही आम्ही जे 70, 80, 90चा दशक ज्यांनी बघितलं त्यांना सर्वांना माहिती असेल. आमचा बघायचा जो प्रवास होता तो रेडिओपासून सुरू झाला ऐकण्याचा. त्याच्यानंतर आम्ही TV बघायला लागलो. कोणाच्या घरी एखाद्याच्या कोण ठराविक एक कोण व्यक्ती असायचा, त्याच्या घरी जाऊन आम्ही ते TV ते सामने बघायचो. कसोटी जो सामना होता तो अत्यंत, आमच्यासारखी जी मंडळी आहेत त्यांच्यासाठी तो खूप उत्सुकता वाटते आता जर कसोटी बघायची झाली तर. कारण आता IPL 2020 50-50 हा जे आता सुरू झालेलं आहे क्रिकेटचं जे रूपांतर आता सुरू झालेलं आहे. भारताचा संघ आज जर बघितलं तर आज 25 जून, म्हणजे 25 जून 1983 साली भारताने कपिल देवच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकला होता आणि ती आज तारीख आहे. परंतु काळांतराने अशी गत झालेली आहे, कालची आपण काय भाजी खाल्ली ती आपल्याला आठवत नाही. अर्थातच ती व्यवस्थाच तशी झालेली आहे, त्याच्यामुळे आपण हे सगळं आपल्याला स्मरणात राहत नाहीत. परंतु आम्ही जे क्रिकेट बघितलं, आम्ही जे अनुभवलं ते खरोखरच तो काळ आम्ही तर म्हणतो सुवर्ण काळ आहे. अशी ज्येष्ठ मंडळी आम्ही बघितली क्रिकेट संघामध्ये, भारतीय क्रिकेट संघामध्ये. जेव्हा मला समजायला लागलं तेव्हा भारताचे सुनील गावस्कर असतील, अरुण लाल, कृष्णमचारी श्रीकांत, कपिल देव, किरण मोरे, बिशन सिंग बेदी अशी दिग्गज मंडळींना आम्ही खेळताना बघितलं. बघा, त्यावेळेस इतकं काही तंत्रज्ञान विकसित नव्हतं. विदाऊट हेल्मेटचे ते खेळायचे. फार फार तर कान झाकतील एवढं काही ते असायचं तिथे सपोर्ट. बाकी अशा दिग्गज गोलंदाज असायचे, खतरनाक गोलंदाज. वेस्ट इंडिजचे जर तुम्ही बघितले तर वॉल्स असेल, बघा नेहमी वॉल्सचा चेहरा तुम्ही बघा आलता असा वॉल्स करायचा. मग पॅट्रिक पॅटरसन, मार्शल, अशी ही मंडळी खतरनाक गोलंदाजी करायचे. पॅट्रिक पॅटरसननी तर असे 3-4 वेळा मधला स्टंप तोडला होता. आता जाऊ दे, आता काय आहे, मधल्या स्टेमवर कॅमेरा असतो, ते स्टेम्प पोकळ असतात. परंतु पूर्वीचे स्टंप ते भरीव असायचे आणि असे स्टंप तोडलेले आम्ही बघितलेले आहेत. विशेषतः वेस्ट इंडिज सारखे खतरनाक गोलंदाजांनी. वेस्ट इंडिजचे जर बघायचं झालं तर फलंदाज
विवेन रिचर्ड्स, क्लाइव्ह राईट, त्यानंतर गार्डन ग्रीनिज, अशी रिचर्डसन अशी मंडळीला आम्ही खेळताना बघितलं. तर अत्यंत चिडका खेळाडू कोण असेल तो पाकिस्तानचा जावेद मेहदी. आणि अत्यंत शांत खेळाडू कोण असेल तो वेस्ट इंडिजचा कार्ल हूपर. विशेषतः खेळताना आपण संयम कसा ठेवला पाहिजे. आज वेस्ट इंडिजचा ब्रायन लारा जो होता त्यांनी 400+ कसोटीमध्ये अशी धावसंख्या उभारली, परंतु तो कुठेही अडखळला नाही, सायमाने खेळली. विशेषतः आता हीच बाब ऋषभ पंतला ही बाब समजायला पाहिजे होती. त्यांनी जे जल्लोष केलं, ठीक आहे असू द्या, जल्लोष करायचा एक भाग असतो, जल्लोष केलेला पाहिजे. त्यांनी अशी काही उलटी उडी मारून जल्लोष केला, चांगला आहे, आनंद आहे, परंतु तो जर अजून संयमाने खेळला असता तर कदाचित भारत हरण्यापासून वाचला असा. अशा दिग्गज मंडळीकडून आपण शिकलं पाहिजे. कसोटीमध्ये सांगायचं झालं तर अंपायरची भूमिका एक निर्णायक असते. असे दिग्गज अंपायर आम्ही बघितले. त्यामध्ये जर नाव घ्यायचं झालं तर डेव्हिड शेफर्ड, स्टीव्ह बकनर, बिली बाउडन. तुम्ही आता बघत असाल बिली बाउडन, बघा असा आउट झाला का असे करतात, बरोबर ना, असे करतात ना बिली बाउडन. त्याचं कारण असं आहे की ते शरीराने आदू आहेत, त्यांना आजार जडलेला आहे, परंतु त्या आजाराचा बाऊ न करता आज क्रिकेट जगतामध्ये त्यांनी एक नाव कमवलेलं आहे. त्यानंतर आपले भारताचे अंपायर व्यंकट राघवन, सायमन टफेल अशी दिग्गज मंडळी अंपायर ती आपण अंपायरिंग करताना बघितली. कधीही कोणाच्या दबावाखाली ते राहिले नाहीत. तुम्हाला एक किस्सा सांगतो आपलं डेव्हिड शेफर्डचा. कुठल्याही संघाची धावसंख्या 111 झाली असेल किंवा 222 झाली असेल किंवा 333 झाली असेल तर तुम्ही डेव्हिड शेफर्डला बघितला असेल. ते डेव्हिड शेफर्ड कधी पण असे उभे राहायचे बघा तुम्ही, एक हात असा ठेवायचे. डेव्हिड शेफर्ड कधीही दबावाखाली ते अंपायरिंग करायचे नाहीत. आणि 111 धावसंख्या असली का ते आपला डावा पाय असा करायचे. त्याचे संदर्भ असे अनेक जोडलेले आहेत, परंतु मला माहिती असलेले संदर्भ ते असे आहेत की नेल्सन नावाचे जे ब्रिटिश अधिकारी आहेत त्यांनी असंख्य लढाया लढल्या आणि त्या लढाईमध्ये त्यांचा एक हात, एक पाय आणि एक डोळा त्यांनी गमावला होता. आणि त्यांना आदरांजली वाहण्यासाठी डेव्हिड शेफर्ड 111 म्हणजे एक हात, एक पाय आणि एक डोळा म्हणून ते कधी कधी अशी उडी मारायचे. असे संदर्भ जोडलेले आहेत. आणि दुसरा संदर्भ अजून एक असा जोडलेला आहे की ते अशुभ मानायचे 111 संख्येला, 111 धावसंख्येला. अशी ही डेव्हिड शेफर्ड सारखी अंपायरिंग आपण तुम्ही आम्ही क्रिकेट जगतामध्ये बघितली. दिग्गज मंडळी फलंदाजी करताना बघितली, दिग्गज मंडळींना गोलंदाजी करताना बघितली. आम्ही बघितलेला जो कसोटी क्रिकेट आणि आत्तापर्यंत येऊन ठेपलेलं हे IPLचा थरार असेल, 2020 असेल, ह्याच्यामध्ये खूप फरक झालेला आहे. ह्यासाठी आपण जर क्रिकेट कुठलाही खेळ जगवायचा असेल, टिकवायचा असेल तर खेळ भावना खूप महत्त्वाची आहे. बघा ह्या निमित्ताने मला ह्या ज्या क्रिकेटच्या आठवणी जागृत झाल्या आणि मी ह्या तुमच्यासोबत शेअर करतो. जे क्रिकेटचे चाहते आहेत त्यांनी हा जो व्हिडिओ आहे तो इतरांना पाठवा आणि ह्या कसोटीचा जी शृंखला चालू आहे त्याचा आनंद घ्या. धन्यवाद.